नमस्कार. पुणे रिव्हर रिवायवल तर्फे आपण वेन्सडे वेबिनार्स असे दर आठवड्याला बहुतेक सगळ्या आठवड्यांना वेबिनार्स घेत असतो. तर यावर्षीचा 2026 हा पहिला वेबिनार आहे. वेन्सडे वेबिनार असूनही आपण तो मंगळवारी घेतो आहे आज, कारण की उद्या संक्रांत आहे. उद्या गोड बोलणं अपेक्षित आहे आणि आपण सगळे जरा आज रोखठोक बोलणार आहोत. त्याच्यामुळे आपण जरा एक दिवस लवकर आजचा वेबिनार घेतो आहे. अ, विषय अर्थातच परवा जे आपलं मतदान आहे, तर त्या मतदानासंदर्भात नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, याच्याबद्दल आपण 4 वेगळ्या-वेगळ्या लोकांकडून ऐकणार आहोत. आणि पुणं स्मार्ट सिटी असं गेली बरीच वर्ष गाजावाजा होतोय. खरं पुण्याचे लोक आधीपासूनच स्मार्ट आहेत. त्याच्यामुळे पुण्याला स्मार्ट सिटी करायची तशी खरं गरज नव्हती. पण या स्मार्ट लोकांना ती सिटी लिव्हेबल नाही आहे. जगण्यायोग्य शहर उरलेलं नाहीये. एक्यूआय अतिशय वाईट आहे, हाय आहे. पाणी अतिशय वाईट आहे. नद्यांच्या गटारी झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे पुण्यातल्या स्मार्ट लोकांना राहण्यायोग्य शहर द्या, अशा नागरिकांच्या मागण्या आहेत. तर आपण एकेकांकडून त्याबद्दल आपले जे 4 आज बोलणारे आहेत त्यांच्याकडनं ऐकूया. मला असं वाटतं 4ही लोकांची ओळख करून द्यायची गरज नाही. शैलजाताई, जीवित नदी आणि पी-आर-आर सगळ्यांना माहिती आहेत. हर्षद अभ्यंकर, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट माहिती आहे. प्राजक्ता दिवेकर, वेताळ टेकडी संदर्भात कायम आणि एकूणच पुण्याच्या टेकड्यांसाठी काम करत असते. आणि तन्मय कानेटकर परिवर्तनचं काम करतो आणि मला वाटतं तो लेखकही आहे आणि पुण्यामध्ये बहुतेक सगळे लोक तन्मयला ओळखतात. तर आपल्याला लोकांनी असं सांगितलं आहे की आम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये हे हवं आहे. तर आपण मुख्यतः मराठीत जरी वेबिनार असलं तरी प्रत्येक वक्त्याला आधी 5 मिनिटं मराठीत आणि मग 2 तेच त्यातले महत्त्वाचे मुद्दे इंग्लिशमध्ये असं आपण बोला अशी विनंती केलेली आहे. तर आपण शैलजाताई नदीपासून सुरुवात करूया, कारण की पी-आर-आर आहे तर नदी नदीनीच सुरुवात होईल. मग हर्षद आपल्याला वाहतुकीबद्दल करेल. प्राजक्ता टेकड्यांबद्दल आणि सगळ्यात शेवटी गव्हर्नन्सबद्दल तन्मय बोलेल. असं आपण सिक्वेन्स घेऊया. तर ओके. शैलजाताई सुरू करू शकता. ओके. मी प्रेझेंटेशनही केलेलं नाही आणि सगळ्यांना नद्यांबद्दल माहिती आहे. फक्त काही गोष्टी मला ठळक आणि पुन्हा सांगण्याची आवश्यकता वाटती आहे की आपण फ्लायरचं टायटलच ठेवलं होतं की दिशाभूल. दिशाभूल म्हणजे नक्की नद्यांच्या बाबतीत काय केली आहे हे आधी पटकन अगदी थोडक्यामध्ये जाणून माहिती करून घेऊया. सगळ्यात आधी नदी पुनरुज्जीवन आणि नदीकाठ सुशोभीकरण हे ह्या प्रकल्पाचं आधी नाव नदीकाठ सुशोभीकरण होतं. ते नंतर नंतर आपल्या विरोधामुळे नदी पुनरुज्जीवन झालं. पण नद्यांवर नक्की किती प्रोजेक्ट्स होत आहेत आणि किती रुपयाची होत आहेत, तर सगळ्यात मोठा एक अवाढव्य प्रकल्प जो मेट्रोचा आहे तो 11,420 कोटींचा आहे, ज्याच्यामध्ये 61 खांब नदी पात्रात आहेत. नंतर दुसरं आहे नदीकाठ सुशोभीकरण. तो सगळ्या नद्यांचं मिळून मी टोटल मारली आहे 7,741 कोटी. आणि सांडपाणी प्रकल्प की जो प्राधान्यक्रमाने नद्यांसाठी व्हायला हवा आहे, तो 999चा आता 1,270 कोटी झालेला आहे, ज्याच्यामध्ये अजून एकही सांडपाणी प्रकल्प उभा नाहीये किंवा चालू स्थितीत नाहीये. 70% आपलं रॉ सुएज नदीमध्ये जात आहे. नद्यांच्या आजूबाजूच्या जे नदीला मिळणारे ओढे आहेत त्याच्यामधून सुद्धा रॉ सुएज जात आहे. पण याच्यामध्ये आपण गमावणार काय आहोत, हे सगळे प्रकल्प करताना सगळ्यात महत्वाचं 32 एकराचं नाईक बेट, जे आपण नॅचरल हेरिटेज म्हणून म्हणतो, हे गमावणार आहोत. सलीम अली बर्ड सँक्च्युरी जी डॉक्टर सलीम अलींच्यामुळे येरवड्याच्या इथे पक्षी अभयारण्य झालं, त्याच्यावर कुऱ्हाड आलेली आहे. राम नदी मुळा संगमासारखी देवराई धोक्यामध्ये आहे. आणि हे सगळं करून ह्या सगळ्या प्रकल्पांचा खर्च जरी 1,270 कोटी आपण वजा केले की सांडपाणी प्रकल्प म्हणून सोडला, तरी सुद्धा 20,000 कोटीच्या आसपास हे आपल्या खिशाला चाट आहे. आणि हे नागरिकांना हवंय का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न विचारण्यासाठी म्हणून आज आपण जमलो आहोत. नागरिकांना असे सुशोभीकरणाचे प्रकल्प अजिबात नको आहेत. नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची, की ज्याच्यामध्ये प्रदूषण मुक्त नद्या आणि प्रदूषण होऊ नये त्यासाठी जे अपेक्षित आणि आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टींचा
तातडीने निर्णय घेऊन त्याचं एक्झिक्युशन होणं हे आम्हाला अपेक्षित आहे. नदीकाठची लाखोवारी झाडं जी जाणार आहेत आणि नदीला बोडकी करणार आहोत, हे थांबलंच पाहिजे. आणि ह्या बाबतीमध्ये पण नागरिक म्हणून आम्ही आग्रही आहोत. नदीची जागा मिळायला पाहिजे, ही नदीला मिळायला पाहिजे. हे निवडून येणारे लोक याच्यासाठी भांडणार आहेत का नदीच्या जागेसाठी? जसं माझ्या घरासाठी मी जर भांडत असेल, तर नदीच्या हक्काच्या जागेसाठी निवडून येणारे जे उमेदवार आहेत ते भांडणार आहेत का? नदीची वहन क्षमता वाढवण्यासाठी भांडणार आहेत का? ते पक्षासाठी काम करणार आहेत का आमच्यासाठी काम करणार आहेत? हा सगळ्यात मला महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि म्हणून शहराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी असेल, आम्हाला सुरक्षित पुरवठा आणि नद्यांचं जे काय धरणाचं अद्यावत करणं किंवा सांडपाणी प्रकल्प अद्यावत करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शहराचं तापमान नियंत्रित करायचं असेल, तर झाडझाडोरा जिवंत ठेवून, जिवंत झरे नदीचे शाश्वत पद्धतीने ठेवून हे सगळं करणारा असेल तर आम्हाला हा उमेदवार हवाय. इन शॉर्ट अँड स्वीट, I will just conclude in 3 to 4 sentences in English that 20,000 crores are going from Pune's citizens, from the pockets of Pune citizens for river, there is nothing happening about the river. It is all beautification and all place making projects where 61 pillars in for the metro are into the riverbed, where the collective impact assessment by the city planning has never been done, and we are at risk of flooding more and more because of the chain of dams. I'm not going to repeat all those things, but what we want is we want as much as natural, ecologically, and scientifically sustainable models for the river rejuvenation. We do not want beautification. Rivers are beautiful if we keep them clean, if we keep them encroachment free, and if we do it ecologically and scientifically right, what is required for the river. I'll stop here and I'll hand it over to others and over to all of you. Thank you. हर्षद. मी एक छोटंसं प्रेझेंटेशन केलेलं आहे, जस्ट एक मुद्दे आपल्या डोळ्यासमोर असावेत म्हणून. ते प्रेझेंटेशन मी शेअर करतो. दिसतंय मला वाटतं? या. हो, दिसतंय. हां, या. चला निवडणूक आली. आपला अधिकार बजावायची वेळ झाली. सो आपल्याला माहिती की आपण सार्वजनिक वाहतूक, चालणे, सायकलिंग वगैरे या प्रश्नांबद्दल नेहमी बोलत असतो. आणि हे प्रकल्प चांगल्या पद्धतीने जर केले तर आपल्याला शहरात कुठेही खाजगी वाहन न वापरता जाता येईल. आणि मग खाजगी वाहनांचा अतिवापर झाल्यामुळे जी शहरात कोंडी निर्माण होते, आणि मुख्य म्हणजे मग आता मी रस्ता कुठे बांधू म्हणून आपली वक्रदृष्टी, नद्यांचे काठ म्हणा किंवा टेकड्यांचे उतार म्हणा, टेकडीचं पोट फोडणं म्हणा, असे सगळे प्रकार चालू असतात. ते टळतील या दृष्टीने मी थोडंसं बोलणार आहे. अर्थातच आपण याच्याविषयी मागे पण बोललेलो आहोत. पण आता प्रत्यक्ष निवडणूक आल्यानंतर मत द्यायची वेळ झाल्यानंतर मी मत कोणाला द्यावं हा प्रश्न निर्माण होतो. कारण मॅनिफेस्टोमध्ये काय काय आपल्याला शब्द वाक्य ऐकायला मिळतात, त्याचे अर्थ काय ते आपल्याला कधी कळतं कधी नाही. म्हणून मी ते थोडंसं क्लॅरिफाय करतोय. आय थिंक मी बोलता बोलताच मध्ये मध्ये इंग्रजी मराठी दोन्हीचा वापर करेन, आणि त्याच्यामुळे होपफुली आपल्याला परत सगळं रिपीट नाही करावं लागणार. सो आपण नेहमी म्हणतो चालणं, सायकल चालवणं आणि सार्वजनिक वाहतूक. सो इफ these 3 modes are convenient to everyone, then it should be possible to move around the city everywhere. सो लेट्स सी कुठच्या पॉलिटिकल पार्टीनी या मोड्सविषयी काय काय वक्तव्य केलेली आहे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये. आणि although I have mentioned some parties here, it's not as if I am endorsing those parties. I am only putting forward the facts here. कारण आपण मत देताना वेगवेगळ्या इतर फॅक्टर्सवरनं सुद्धा त्याचा विचार करून आपण मत देत असतो. चालण्यायोग्य फुटपाथ हवेत असं कुठच्याही पार्टीने म्हटलेलं नाही, एक्सेप्ट शिवसेनेच्या जाहीरनाम्यामध्ये, मॅनिफेस्टोमध्ये त्याचा थोडासा उल्लेख आहे की सगळ्या मोठ्या रस्त्यांमध्ये आम्ही चांगले फुटपाथ देऊ. पर्टिक्युलरली एका उमेदवाराने सायकलिंग
चं महत्व पण जाणून सायकल ट्रॅक्स आपल्या प्रभागात असावेत असं पण त्यांनी त्याच्या स्वतःच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हटलेलं आहे. शहर सायकल चालवायला सुरक्षित असावं. अपार्ट फ्रॉम दीज कपल ऑफ स्टेटमेंट्स, आय डिड नॉट फाइंड एनी प्रो सायकलिंग अँड प्रो वॉकिंग स्टेटमेंट्स, ठळक स्टेटमेंट्स हे कुठच्याही पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये मला दिसले नाही. सार्वजनिक वाहतूक मात्र हा एक खूप ट्रिकी प्रश्न असतो, कारण जवळपास प्रत्येक पार्टी म्हणते की आम्हाला सार्वजनिक वाहतुकीला महत्त्व द्यायचं आहे. सो त्याच्यामध्ये साधी बस असेल, BRT, मेट्रो, पण प्रत्यक्ष बोलताना जवळपास सगळ्या पार्टी मेट्रो 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 असा एक जप करताना दिसतात आपल्याला. साध्या बसचा उल्लेख फार थोड्या पार्टीनी केलेला आहे. साधी बस, बाय दॅट आय मीन रेग्युलर PMPML बसेस. So today itself, PMPML needs 5,000 very good quality buses in its fleet. प्रत्यक्षात आपल्याकडे 2000च्या आसपास बस आहेत. सो PMPML कडे आज एकूण 5,000 बसेस असाव्या. हे अगदी कॅटेगरिकली आकड्यांसही स्टेटमेंट. ओनली टू पार्टीज हॅव मेड दॅट स्टेटमेंट. वन इज काँग्रेस, दी अदर इज BJP. BJP has clarified it further by saying they will be electric buses आणि काही प्रमाणात CNG बसेस वगैरे. आणि तो मुद्दा थोडासा वेगळा, त्याचे प्रत्येकाचे प्रोज अँड कॉन्स आहेत. पण ओनली these two parties have clearly said that they will want and they will ensure that PMPML has 5,000 buses. ते आता 2030 पर्यंत करतात का इमिजिएटली करतात हा उघडा नाही, पण ऍटलीस्ट त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला एवढ्या प्रमाणात बसेस आहेत. एक मिनिट, शेअर्ड विंडो माझी परत क्लोज का झाली बघतो. आय विल स्टार्ट दी प्रेझेंटेशन वन्स अगेन. शेअरिंग बंद पडलंय काही कारणाने. लेट मी शेअर दी प्रेझेंटेशन वन्स अगेन. नो प्रॉब्लेम. ओके. राईट. आता हे एवढे पहिला भाग स्पष्ट झाले. सार्वजनिक वाहतुकीला उत्तेजन म्हणजे काय, तर त्याचा ऍक्च्युली the implied meaning is also that your party will not encourage personal motor vehicles. Explicitly ते कुठच्याही पार्टीनी म्हटलेलं नाहीये. वन पार्टी हॅज डन मेड अन ॲडिशनल स्टेटमेंट. NCP अजित पवार त्यांनी म्हटलेलं आहे की मेट्रो आणि PMPMLचा प्रवास सगळ्या नागरिकांना मोफत असेल. त्याचे काही प्रोज अँड कॉन्स आहेत, त्याच्यावरती आपण विचार करू शकतो, पण ते नाही म्हटलेलं आहे. खाजगी वाहनांच्या वापराला मर्यादा येईल अशा प्रकारचं स्टेटमेंट मात्र कुठच्याही पार्टीने केलेलं नाहीये. वाहतूक कोंडी, ऑफकोर्स एव्हरी पार्टी रिकॉग्नायझेस की वाहतूक कोंडी हा पुण्याचा नंबर 1 किंवा वन ऑफ द टॉप 3 इश्यूज आहे. आणि त्याच्यावरती अपेक्षा अशी आहे की मगाशी म्हटलं असतं की चालणे, सायकल आणि सार्वजनिक वाहतूक या तिन्ही साधनांचा वापर करून मला कुठे जाता आलं पाहिजे. प्रत्यक्षात मात्र जवळपास सगळ्या पॉलिटिकल पार्टीज ह्या रस्ते रुंद कसे असतील, उड्डाण पूल, भुयारी मार्गांचं जाळं, इकडनं तिकडे अंडरपास, ओव्हरपास, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरून ते वाहतूक कोंडी फोडायचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये होतंय असं की ऑल दीज हेवी कन्स्ट्रक्शन ओरिएंटेड प्रोजेक्ट्स विल इव्हेंच्युअली लीड टू अ लॉट ऑफ डस्ट पोल्युशन. बांधकामामुळे जी खूप पोल्युशन होतं, एअर क्वालिटी खराब होते, हे आपण बघतोय. आणि कन्स्ट्रक्शन ते आपल्याला रिडेव्हलपमेंटच्या स्वरूपात पण दिसतं, पण या प्रोजेक्ट्समुळे सुद्धा खूप त्याच्यामुळे प्रदूषण होत असतं. आणि वाहनांना उत्तेजन मिळेल या सगळ्या प्रकाराच्या प्रोजेक्ट्समुळे, त्याच्यामुळे इव्हेंच्युअली वाहतूक कोंडी वाढेल. हा प्रकार कुठच्याच पक्षाच्या लक्षात आलेला दिसत नाहीये. वाहतुकीच्या प्रोजेक्ट्समुळे नैसर्गिक साधन संपत्तीवरती घाला पडू नये. ऑल ओव्हर टेकडीज अँड रिव्हर्स एटसेट्रा शुड बी प्रोटेक्टेड. सो ह्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच ऍक्टिव्हिटीज गेल्या काही वर्षांमध्ये वगैरे केल्या आणि या पॉलिटिकल पार्टीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे टेकड्यांच्या उत्तरावरती रस्ते नको, टेकड्या फोडून बोगदे नकोत, हे प्रत्यक्षात कुठच्या पार्टीजनी मान्य केलंय. ओनली टू पार्टीज, काँग्रेस अँड शिवसेना उबाठा, दे हॅव एक्सप्लिसिटली सेड की हे टेकड्यांवरचे जे बालभारती पौटपाटा रस्ता आहे किंवा पंचवटी टनेल्स वगैरे आहेत, हे प्रोजेक्ट्स आम्ही रद्द करू. म्हणजे नुसते ते करणार नाही, असं रद्द करू असं त्यांनी एक्सप्लिसिटली म्हटलेलं आहे. ऑन दी अदर हँड NCP अजित पवार त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे की आम्ही हा रस्ता करू, बालभारती पौटपाटा रस्ता आम्ही करू. बाकीच्या पार्टीजनी त्याच्यावरती मौन राखलेलं आहे, एक्सप्लिसिटली काही त्याचा स्टँड घेतलेला नाही. त्याच्यातला दुसरा भाग हा पण आला की रस्ते नकोत, बोगदे नकोत वगैरे.
काही पार्टींनी असा स्टँड घेतलेला आहे, आपल्याला माहिती वाटतं, खास करून भाजपने त्याच्यामध्ये असा स्टँड केलेला आहे की सर्वांशी चर्चा करू, पर्यावरणाची हानी होऊ देणार नाही. पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की सर्वांशी चर्चा करू, पण त्यातल्या काही लोकांचं आम्ही म्हणणं ऐकू, किंवा वाहतुकीची समस्या तर सोडवायला पाहिजे, तर त्याच्यामुळे आपल्याला हे करायला लागणार आहे. सो दॅट हॅज बीन देअर स्टँड. पण एक्सप्लिसिटली हे रस्ते नकोत असं 2 पार्टींनी म्हटलेलं आहे, आणि एक हा रस्ता हवा असं एका पार्टीने म्हटलेलं आहे. सो लेट मी जस्ट समराइज ऑल दिस. व्हॉट पार्टी हॅज सेड व्हॉट. सो त्याच्यामध्ये आपण आजच्या विषयामध्ये 2 प्रश्न महत्वाचे धरतोय. आर दे एक्सप्लिसिटली गोइंग टू से दॅट दे आर गोइंग टू स्क्रॅप बालभारती पौटफाटा रोड अँड द टनेल्स ऑल्सो. आणि त्यांनी एक्सप्लिसिटली म्हटलेलं आहे का PMPML साठी 5,000 बसेस आम्ही घेणार. तर त्याच्यामध्ये बीजेपीनी बसेस घेणार म्हटलेलं आहे, काँग्रेसनी दोन्ही गोष्टी म्हटलेल्या आहेत. बाकीच्या बऱ्याच पार्टींनी त्याच्याबद्दल मौन राखलेलं आहे. शिवसेना, उबाठा, they have said that they will scrap Balvarti Pautfata Road. They will not support it. They will cancel all these projects. आणि अजित पवारांच्या पार्टीने म्हटलेलं की आम्ही हा रस्ता करणार. जे रस्ते करणार त्याच्यामध्ये त्यांनी स्पेशली उल्लेख करून त्याचा केलेला आहे. ऍट द सेम टाइम त्यांनी फ्री मेट्रो आणि फ्री बस असं पण त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल. आता मग तर फुकट मेट्रो आणि बस दिली तर वाहतुकीची कोंडी कमी होईल, मग हा रस्ता करायला लागेल का वगैरे हे प्रश्न पडतात आपल्याला. पण मुद्दा असा की डिस्क्लेमर शेवटीचा या सगळ्याचा विचार आपण करावा. मी कुठच्याही पार्टीच्या प्रो ऑर अगेन्स्ट इथे मत व्यक्त करणार नाहीये, पण ही माहिती फक्त आपल्या समोर ठेवतोय. प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने त्याचा विचार करावा आणि त्याच्यानुसार आपलं मत द्यावं. खूपच चांगली समरी होती हर्षद. आणि मला असं वाटतं की आता आपण हा बालभारती रोड आणि टेकडी हा विषय ह्याच्यामध्ये आलाच होता, तर त्याला जोडूनच पुढचं प्राजक्ता दिवेकरचं प्रेझेंटेशन आहे. शेअर मी करणार आहे. 1 मिनिट. स्क्रीन मी शेअर केला की मग प्राजक्ता बोलेल. ठीक आहे. हम्म, हम्म. ओके, गो अहेड. सो इलेक्शन्स कसे चालले आहेत आणि काय काय गोंधळ त्याच्यामध्ये होतोय, हा मी काही वेगळ्यानं सांगायची गरज नाहीये. पण म्हणजे ह्या पूर्ण आपण जे काही पॅनल डिस्कशन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मूळ हाच विषय होता, अशी ही बनवाबनवी की आपल्याला मॅनिफेस्टोज मध्ये ह्या गोष्टी दिसतायत का, जे ते इंटरव्ह्यूज मध्ये सांगतायत, किंवा त्यांचं काय लोकांनी काय म्हटलंय हे मॅनिफेस्टो मध्ये रिफ्लेक्ट होत आहे का. तर पुढची स्लाइड प्राजक्ता, पुढे जाशील का प्लीज. हॅलो. 1 मिनिट. मला ऐकायला येतंय पण ते माझं पुढे जात नाहीये. 1 मिनिट थांबा. ओ अच्छा, ओके. ओके ओके. सो नागरिकांचा अहवाल, आम्ही एक अहवाल दिला होता, सिटीजन मॅनिफेस्टो. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. 3 प्रामुख्याने ज्या गोष्टी होत्या त्या अशा. पुण्याच्या या ज्या टेकड्या आहेत त्या आता जपल्याच पाहिजेत, म्हणजे देर इज नो ऑल्टरनेटिव्ह. वेताळ टेकडी त्यातली खास काय आहे, तर इट्स अ मॅसिव्ह एरिया, 800 हेक्टर्स, म्हणजे नियरली 2000 एकर्स ची ही टेकडी आहे. आणि ही टेकडी खूप मोठा परिसर जोडून ठेवते. औंध, बाणेर, बावधन पासनं कोथरूड आणि डेक्कन जिमखाना, असा खूप गोखले नगर, असा खूप मोठा परिसर ही टेकडी जोडून ठेवते. आणि ह्या कुठल्याही एरियाज मधनं तुम्ही या टेकडीवरती विनामूल्य येऊ शकता. द ओनली डेमोक्रॅटिक स्पेस विच इज लेफ्ट. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, म्हणजे एक 40 वर्ष, गेली 40 वर्ष लोक इकडे जाऊन जाऊन जे काय अफॉरेस्टेशन ड्राईव्ह झाले, जे की फक्त सिटीजन्सनी नाही पण सिटीजन, PMC आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी मिळून केलेले आहेत, त्याच्यामुळे आता तिथे घनदाट जंगल झालेलं आहे, मॅनमेड फॉरेस्ट. आणि त्याला आपल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी डीम्ड फॉरेस्ट असं ओळखलं होतं, पण ते नोटिफाय केलं नव्हतं. आणि आता आमचा प्रयत्न आहे की ते नोटिफाय व्हावं. तर अशी ही जी टेकडी आहे ती त्याच्या खाली एक मोठा ऍक्वेफर आहे, आणि तो ऍक्वेफर आपल्यासाठी आता अत्यंत महत्वाचा आहे. जर तुम्ही अलीकडे 2 दिवसाआधी एक देवेंद्र फडणवीसांची एक इंटरव्ह्यू झाला होता गिरीजा ओकनी केलेला पुण्यात, आणि त्यात त्यांनी पाण्याविषयी जे सांगितलंय हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण ते म्हणतात की पुण्याला पुढे जाऊन पाण्याची टंचाई येणार आहेच, आणि त्यासाठी ते काय करतील हे ते अजून प्लॅन करतायत.
याचा अर्थ की आत्ता जे आपल्याकडे आहे ते आपल्याला जपवणं हे खूप महत्वाचं आहे. ही टेकडी ही एका प्रकारे वॉटर टँक सारखी काम करते आणि म्हणून ह्या टेकडीला तुम्ही कुठनंही कोरायचा प्रयत्न केला तर ती एंटायर इकोसिस्टम ही जाणार आहे. आणि म्हणून ह्या टेकडीला नॅचरल हेरिटेज म्हणून डिक्लेअर करावं, नो कन्स्ट्रक्शन झोन म्हणून डिक्लेअर करावं, हा मॅनमेड फॉरेस्टला ऑफिशियली डीम्ड फॉरेस्ट म्हणून घोषित करावं. आणि त्याचबरोबर ह्याच्यावरती जे 3 प्रकल्प आहेत रस्त्याचे, ज्याच्यात बालभारती पौड फाटा रस्ता, HCMTR आणि ट्विन टनल्स हे सुतारदारा ते गोखले नगर आणि पंचवटी. आता हे जे 3 प्रोजेक्ट्स आहेत, जेणेकरून ते म्हणतात की वाहतूक कोंडी कमी होईल. तर आपल्याला थोडंसं ह्याच्या डिटेल्समध्ये असं समजून घ्यायचंय की हे 2 प्रकल्प बालभारती पौड फाटा आणि HCMTR हे 1980 सालचे प्रकल्प आहे. ज्यांना आत्ता लागू करण्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. कारण तेवढा ज्या गोष्टीसाठी ते प्रपोज्ड होते ती आता राहिली नाहीये. हे शहराच्या बाहेर प्लॅन केलेले प्रकल्प आहेत. आता शहर केवढा मोठं झालेलं आहे. सो हे प्रकल्प नक्कीच डीपी मधनं काढून टाकले पाहिजेत. पण या प्रकल्पाच्या नावाखाली खूप सारा TDR आणि FSI चा गोंधळ आहे. आणि हे प्रकल्प एका विशिष्ट बिल्डरला सुद्धा उपयोगी येण्यासाठी म्हणून राबवले जात आहेत. आणि हे तुम्ही कुणाशीही बोलला तर ते नक्कीच हे तुम्हाला सांगतील. PMC मध्ये आतापर्यंत तरी ते म्हणत होते की HCMTR कधीच होणार नाही. तर म्हणून आमचे हे 3 प्रकल्प याच्यातनं काढून टाका. वॉटर सस्टेनेबिलिटी म्हणजे ॲक्वा डॅमचा जो रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की हे ग्राउंड वॉटर रिचार्ज झोन आहे, हा काहीही केल्या प्रिझर्व केला पाहिजे. तर तो रिपोर्ट तुम्ही लागू करा. आणि कारण हा जो पर्यावरणाचा किंवा टेकडीचा विषय आहे तो वाहतुकीशी जोडलेला आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड आहे की ते ट्रॅफिक कंजेशन कमी करणार आहे. सो आम्ही त्या मुद्द्यात सुद्धा बोललेलो आहोत की मूव्ह पीपल नॉट व्हेकल्स. सो पब्लिक ट्रान्सपोर्ट आता तुम्ही म्हणालात की हा म्हणजे दोन्ही हे रस्ते जे आहेत HCMTR आणि बालभारती हे दोन्ही सेनापती बापट ते नळस्टॉप असे तुम्हाला नळस्टॉप आणि पौड फाटा असे तुम्हाला कनेक्ट करतात. आता ह्या मार्गावरती कुठलीही एक बस नाही, म्हणजे एखादी बस असावी पण कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी केलेले प्रयत्न आम्हाला दिसलेले नाहीत. तर म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट जोपर्यंत आपण वाढवत नाही, त्याच बरोबरीने आजूबाजूला टेकडीच्या एक मोठं मेट्रोचं जाळं आहे आणि ते जाळं असताना जर तुम्हाला मेट्रो बंद पाडायची असेल तर त्याच्या बाजूने फ्लायओव्हर आणि रस्ते करणं बेस्ट आयडिया आहे. पण तुम्हाला जर ती सक्षम करायची असेल, वाढवायची असेल, तर लोकांनी त्यात जाण्यासाठी खूप प्रयत्न आपण केले पाहिजे. सो पब्लिक ट्रान्सपोर्टला शिफ्ट होण्यासाठी आपल्याला अजून खूप प्रयत्न केले पाहिजे. खास करून आम्ही कायम म्हणतो की एव्हर रायझिंग कार्ससाठी तुम्ही एंडलेस रोड्स नाही बनवू शकत. सो देअर कॅन नेव्हर बी इनफ रोड्स फॉर एव्हर रायझिंग नंबर ऑफ कार्स. सो आपल्याला काय करायचंय, कार पॉलिसीज हव्या, पार्किंग पॉलिसीज हव्या, हे सगळं आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागेल. नेक्स्ट. सो हा आमचा अहवाल आहे. आणि त्याच बरोबरीने इथे तुम्हाला दिसतंय की आम्ही पार्टीजचे मॅनिफेस्टोचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये एक पटकन मी तुम्हाला घेऊन जाते. बीजेपीचा आपण ट्रान्सपोर्टचा हर्षदने सांगितला. पण त्यांचं ह्या स्पेसेस बद्दल काय म्हणणं आहे की पर्वती, तळजाई, वेताळ टेकडी, चतुर्शृंगी, हनुमान टेकडी, बाणेर पाषाण टेकड्या हे इथे आपण खूप मोठ्या प्रमाणात नेटिव्ह ट्रीज प्लांट करू. आणि 800 अॅम्निटी स्पेसेस जे आहेत त्यांना आपण ग्रीन एरियाज म्हणून म्हणजे उद्यानं करू. आणि ह्या ज्या जागा आहेत इथे आपण डेव्हलप त्याला करूया ॲज रिक्रिएशनल स्पेसेस. ह्याला डेव्हलप करायची काही गरज नाही. या टेकड्या विल्डरनेस इज व्हॉट यू हॅव टू सी इन इट. सो एनिवे, पण हे त्या पार्टीचा हा अहवाल आहे. त्यांनी या रस्त्यांविषयी काही म्हटलं नाहीये. काँग्रेसने काही मुद्दे घेतले, त्यामध्ये वेताळ टेकडीवरचे रस्ते हे डीपी मधनं आम्ही काढून टाकू लिहिलेले आहे. 2 कोटी झाडं हे लार्ज स्केल अफॉरेस्टेशन मध्ये आम्ही टाकू असं दिलंय. 100% सुएज ट्रीटमेंट वगैरे. आणि जे पैसे त्यांनी टेकडीचा टनल प्रोजेक्ट रद्द करून जे म्हणजे ते पैसे ते डायव्हर्ट करणार आहेत पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये. मग शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्यांचा एकत्र जो आहे त्यामध्ये त्यांनी डॉक्टर सलीम अली बर्ड सँच्युरी चा आम्ही पुनर्विकास करू आणि ती प्रोटेक्ट करू आणि इन्क्लूड एन्व्हायरमेंटल इश्यूज इन डेव्हलपमेंट प्लॅनिंग.
पुढे त्यांनी सुद्धा हा टेकड्यांचा मुद्दा घेतलेला आहे आणि आम्ही एन्व्हायरमेंटलिस्ट, सिटीजन ऍक्टिव्हिस्ट आणि एक्सपर्ट्सना एकत्र घेऊन ट्री प्लांटेशन आणि एन्व्हायरमेंटच्या मुद्द्यांना पुढे नेऊ. एनसीपी, जसं हर्षद म्हणाला, एनसीपी ही एकमेव पार्टी आहे ज्यांनी लिहिलेलं आहे की ते बालभारती पौडफाटा रस्ता 2 वर्षात पूर्ण करणार. किंवा नेक्स्ट 2 इयर्स मध्ये त्यांनी काही प्रकल्प दिले, त्याच्यामध्ये बीबीपीपी आणि HCMTR आहे. आणि मग ते क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आणि लॉंग टर्म प्लॅन्स वगैरे, बेसिक सर्व्हिसेस त्याला जोडून कसे घेता येतील, म्हणजे क्लायमेट चेंजचा विचार करतील. आणि मग स्ट्रिंजंट रूल्स फॉर ऑन ब्लॉकिंग ऑफ नॅचरल स्ट्रीम्स आणि प्रायोरिटाइज देअर रिज्युव्हेनेशन आणि फोकस ऑन क्लायमेट रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर लाईक वॉटर अब्झॉर्बंट रोड आणि हीट रेझिस्टंट इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे. आणि आपनी सांगितलंय की आम्ही सस्टेनेबल, आपने टेकडीचा मुद्दा घेतलाच नाहीये, पण जो मुद्दा टेकडीशी जोडलेला जो मला महत्वाचा वाटतो तो हा आहे की रिड्युसिंग करप्शन इन टेंडरिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग प्रोसेस ऑफ PMC. हे आम्ही वारंवार बघतो की टेंडरिंग हे किती विचित्र प्रोसेस आहे आणि ती अनेकदा टेंडर काढायचे, मग ते कॅन्सल करायचे, मग लोकांचं लक्ष असेल तर ते कॅन्सल होतील, नाहीतर मग ते पुढे ढकलायचे, हे आपण बघतो. आता जस्ट डिसेंबरमध्ये बालभारती पौडफाटाच्या EIA साठी एक टेंडर काढलं होतं, त्याला कोणीच टेकर नाही म्हणून आता इलेक्शन नंतर पुन्हा ते काढलं जाईल. सो अशा पद्धतीनं जो काही घोळ होतो तो अड्रेस करणे. सो असे हे ह्या पार्टीजचे डिटेल्ड मॅनिफेस्टोज आम्ही आमच्या ब्रॉडकास्ट ग्रुपवरती, जे टेकडीला वेता टेकडीचा जो ब्रॉडकास्ट ग्रुप आहे त्याच्यावरती आम्ही याचे डिटेल मॅनिफेस्टोज काढलेले. नेक्स्ट स्लाइड. आता तुम्ही जर ह्या प्रभागांमध्ये असाल, 7, 8, 9, 10, 11, 12, 29 आणि 31 असे जर तुम्ही ह्या प्रभागांमध्ये असाल तर तुम्ही ह्या टेकड्यांनी जोडलेले आहात. तर म्हणून वेताळ टेकडीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचे हे प्रभाग आहेत. सो तुम्ही जर ह्या प्रभागांमध्ये असाल तर हे मुद्दे नक्कीच तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट. पुढची स्लाइड घेऊ शका. सो मत कुणाला द्यायचं ते काय आम्ही सांगू शकत नाही, पण तुम्ही पर्यावरणाचा मुद्दा हा पुरेसा आहे का असं अनेकदा आम्हाला विचारलं जातं की हे बाकीचे पण मुद्दे आहेत पण हा पुरेसा आहे का. तर आता म्हणजे काही दिवसांपूर्वी मी तारा भवळकरांचं भाषण ऐकत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं त्यांनी हे भाषण दिलं होतं. तर त्यांनी एक तपोवनच्या बाबतीत एक अतिशय सुरेख गोष्ट सांगितली होती की आपण पर्यावरण हा शब्द वापरतो, पण आपण ह्याला एक प्रकृती च्या दृष्टीने बघितलं पाहिजे. आणि प्रकृती टिकली तर आपण प्रकृतीचा भाग असलेली माणसं टिकतील, असं त्यांचं म्हणणं. हे मला अतिशय आवडलं आणि हे मला तुमच्या बरोबरही शेअर करायचं आहे. कारण आम्ही जे सांगतोय ही ऑल्टरनेटिव्ह विजन जी आहे ती सस्टेनेबिलिटीचीच आहे. आम्ही सुद्धा विकासाची बात करतो, पण पुण्याचा विकास हा जोडणारा, जपणारा आणि शाश्वत हवा. तो नुसते आपण बांधकाम करत चाललो आहोत आणि आपल्याला कुठेही ह्याची जाण नाही की पुढे आपल्याकडे पाणी असणार आहे का, आपली पुणे हे तापत चाललेलं आहे, ह्याची एक ओळख कम्प्लिटली नाहीशी होत चाललेली आहे. तर पुण्याच्या अस्मितेचा प्रश्न होतो जेव्हा आपण पर्यावरण आणि प्रकृतीविषयी बोलतो. तर असा काहीतरी तो समतोल असला पाहिजे आणि नागरिक म्हणून आपण हे मागितलं पाहिजे. कारण जेव्हा आता एक कालचीच मला वाटतं गोष्ट आहे की आदित्य ठाकरेंचा एक इंटरव्ह्यू झाला, लोकसत्तेने केला होता आणि त्यात त्याने म्हटलं की लोक रस्त्यावर येणं आणि लोकांच्या चळवळी सुरू होणं हे अतिशय पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि त्यात त्यांनी 2023ला जेव्हा 5,000 लोक रस्त्यावर येऊन आम्ही टेंडर रद्द करा म्हणून सांगितलं होतं आणि बालभारती पौडफाटाचा टेंडर हेस्टिली काढला होता, तेव्हा सगळ्या पॉलिटिकल पार्टीनी भाग घेऊन आम्हाला सपोर्ट केलं होतं आणि आपण सगळे त्याच्यामध्ये होतो. त्यानंतर नदीसाठी सुद्धा झाला. सो लोक जेव्हा रस्त्यावर येतात तेव्हा असा पॉलिटिकल इम्पॅक्ट होतो की पॉलिटिकल अजेंडामध्ये एन्व्हायरमेंट घ्यावा लागतो. आणि त्यानंतर लोकसभा इलेक्शन असो, विधानसभा असो आणि आता PMC इलेक्शन, या मॅनिफेस्टोज मध्ये कुठे ना कुठेतरी पर्यावरणाची दखल घेतली गेलेली आहे. हे पॉझिटिव्ह स्टेप आहे, पण आपल्याला पुढे त्याबद्दल खूप केलं पाहिजे. म्हणून नागरिक म्हणून आपण हाच विचार केला पाहिजे की अजून तरी आपण लॅबमध्ये पाणी बनवत नाही आणि पर्यावरण म्हणजे शहर काही आपोआप
थंड होणार नाहीये. आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपली झाडं गेलेली चालणार नाही. लहान मुलांना खेळायला काहीच जागा नाहीये. विनामूल्य गोखले नगर केळेवाडीची वस्ती ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड वस्ती सुद्धा टेकडीवर येऊ शकते आणि विनामूल्य येऊ शकते. सो असे खूप लोक वापरतात ही जागा, हे आपण जाऊ दिल्या नाही पाहिजे. सो माझं अपील असं आहे की ह्या गोष्टी पर्यावरणाच्या, प्रकृतीच्या ह्या लक्षात घेऊन वोटिंग केलं तर काय हरकत आहे. खूपच महत्वाचे मुद्दे होते प्राजक्ता. आणि तुझे, मी मगाशी पण तुला म्हणले, तुझे टायटल्स खूप इंटरेस्टिंग आणि छान होते सगळ्या स्लाइड्सचे. तर तन्मय, आपण गव्हर्नन्सकडे येऊया. येस. सो अर्थातच वाहतूक असो, टेकडी असो किंवा नदी असो, अशा विषयातला काही मी एक्सपर्ट नाही. पण गव्हर्नन्स रिलेटेड मी काम करत आहे गेले काही वर्ष, आणि त्या निमित्ताने ज्या काही गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत तर त्या थोड्याशा मांडायचा माझा प्रयत्न आहे. एकच सेकंद. ओके. सॉरी. ओके. सो कायमच पर्यावरणाचा विषय आला की पर्यावरण विरुद्ध विकास असं एक चित्र रंगवलं जातं. जे कोण सत्तेत असतील तेव्हा, पूर्वी एनसीपी काँग्रेस सत्तेत होते जेव्हा टेकडीचा पहिल्यांदा आंदोलन झालं होतं, तेव्हाही असंच चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाला होता, आणि गेली काही वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना अशाच पद्धतीचं चित्र रंगवलं जात आहे. आता नदीच्या बाबतीतही तेच होत आहे. कोणतेही प्रकल्प जेव्हा येतात तेव्हा ते अतिशय विचित्र पद्धतीने येतात, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे कोणते तरी नेते कुठेतरी ते जाहीर करतात, कोणत्या तरी भाषणात ते बोलतात, आणि त्याच्यानंतर ते प्रकल्प आता आले अशा पद्धतीची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. पण पहिला गव्हर्नन्स मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की त्या प्रकल्पांबद्दलचे कोणतेही डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट्स आपल्याला सहज अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे नेमकं काय होणार आहे याची याची कोणतीही माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि ह्याला मी इलेक्शनला लगेच कनेक्ट करतो, कारण कोणत्याही पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही ट्रान्सपरन्सी आणू, आम्ही माहिती लोकांपर्यंत देऊ, अशा पद्धतीचे कोणतेही जे काय म्हणता येईल कार्यकर्त्यांचे, ऍक्टिव्हिस्ट लोकांचे एक आदर्शवादी विचार आहे, त्यातलं काहीही कोणाच्याही मॅनिफेस्टोमध्ये नाहीये. कितीही ते जाहीरनामे असले आणि ते कितीही जुमले असले आणि ते पाळणार आहेत की नाही त्याच्याबद्दल आपल्या मनात शंका असली तरी ते बोलतही नाहीयेत की आम्ही या सगळ्या प्रकल्पांची, जे काही आम्ही करू त्याच्याबद्दलची तपशीलवार माहिती लोकांना देऊ. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रकल्प आला, कोणताही प्रोजेक्ट आला, मग तो पर्यावरणाचा असो किंवा अगदी कोणताही असो, तरी त्याच्याबद्दलचे तपशील लोकांसमोर येत नाही, त्याच्याबद्दलचे डिटेल आपल्या समोर येत नाही. अगदी एक छोटंसं उदाहरण देतो की जे आता शैलजाताई म्हणाल्यास की पहिल्यांदा नदी सुधार प्रकल्प, मग त्याला नदी काठ सुधार प्रकल्प, अशा पद्धतीचं नाव बदलत राहतात, वेगवेगळे नेते वेगवेगळे बोलत राहतात, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. पण नेमकं कागदावर काय आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, हे शोधायचं असेल, तर आपल्यासारख्या काम करणाऱ्या लोकांना, काम करणाऱ्या नागरिकांना, याच्यामध्ये प्रत्यक्ष इन्व्हॉल्व्ह असणाऱ्या नागरिकांना खूप झटावं लागतं. आपण जे टेकडीच्या बाबतीत पाहिलं की टेकडीच्या बाबतीत त्यांनी जो काही अभ्यास केलाय तो ते दाखवायलाच तयार नव्हते, माहिती अधिकाऱ्याला सुद्धा ते उत्तर देत नव्हते. त्यामुळे मला असं वाटतं की कोणत्याही प्रकल्पांच्या बाबतीत आणि विशेषतः पर्यावरणाच्या प्रकल्पांच्या बाबतीत एक प्रचंड मोठा ट्रस्ट डेफिसिट आहे की सरकारला काय करायचं आहे ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, किंवा पोहोचवलं जात नाही, किंवा लपवलं जातं, आणि त्याबद्दलचे कोणतेही तपशील लोकांसमोर पोहोचू दिले जात नाहीत, आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचं कन्फ्युजन क्रिएट केलं जातं, आणि ते काही वेळा तर दोन्ही बाजूने असतं. तर सगळ्यात पहिली आपली मागणी कायमच अशी असली पाहिजे की जे काही तुम्ही म्हणाल ते नुसतं बोलू नका, नुसती घोषणा करू नका, नुसतं भाषण करू नका. जे काही असेल ते आम्हाला प्रत्यक्ष कागदावर प्रोजेक्ट रिपोर्टच्या स्वरूपात दाखवा. आणि एकदा का प्रोजेक्ट रिपोर्टच्या स्वरूपात आलं की त्याचे आपल्याला तपशील मिळतात. मी एक छोटंसं उदाहरण देतो, जे पर्यावरणाचं नाहीये पण अगदी अनेकांच्या जिव्हाळ्याचं आहे, पर्टिक्युलरली सिंहगड रोडला राहणाऱ्यांच्या. सिंहगड रोडला एक मोठा फ्लायओव्हर रिसेंटली बांधला, 2 फ्लायओव्हर्स आहेत ऍक्च्युली ते. आणि ते जेव्हा बांधले जात होते तेव्हाच अनेकांनी हा प्रश्न विचारला होता, अनेक पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता की इथेच तर पुढची मेट्रो प्रस्तावित आहे, तर इथे फ्लायओव्हर तुम्ही कशाला बांधताय, आणि जर मेट्रो बांधणार असाल तर तुम्ही इथला फ्लायओव्हर तोडणार आहात का? तेव्हा आपल्याला अत्यंत ढोबळ असं उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं, जे पुन्हा वर्तमानपत्रातच आपल्याला मिळालं की आम्ही याची तरतूद केलेली आहे, आम्ही आधीच याचा विचार केलेला आहे, त्यामुळे फ्लायओव्हर तोडायला लागणार नाही. आणि आत्ताच रिसेंट बातमी अशी आहे की फ्लायओव्हर आता मेट्रोचं काम चालू झालं की जवळपास 66 खांबांसाठी या नवीन फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूच्या एक एक लेन्स पूर्णपणे बंद करणार आहेत, आणि त्या पूर्णपणे बंद होणार कारण तिथूनच मोठे पिलर्स बांधले जाणार आहेत. तर हा जो विचार आहे, जो काही तो त्यांनी केला होता असं ते म्हणत होते, तो त्यांनी उघड नाही केला, तो त्यांनी लोकांसमोर मांडला नाही.
आणि त्यामुळे आम्ही विचार केला, तुम्ही चिंता करू नका, आम्ही विचार केला तर विश्वास ठेवा आणि पुढे जा. अशा पद्धतीची काहीतरी एक विचित्र अपेक्षा सरकारमध्ये बसलेल्या सर्वपक्षीय नेत्यांची असते का, असा मला प्रश्न पडतो. आणि त्याच्या कुठेतरी आक्षेप नोंदवला पाहिजे की आम्हाला माहिती द्या, नेमकं जे काही चाललं आहे त्याची नेमकी आणि सविस्तर अशी माहिती देणं गरजेचं आहे. आता जेव्हा जेव्हा हे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा हे प्रोजेक्ट रिपोर्ट येतात, तेव्हा हेही महत्वाचं आहे की ते नागरिकांना सहजपणे समजेल अशा भाषेत असावं. म्हणजे फक्त मराठी किंवा इंग्लिश नाही, तर त्याची भाषा सुद्धा जी अत्यंत सरकारी असते, ती सरकारी असू नये, ती सोपी लोकांना कळेल अशा पद्धतीची असावी, असं एक्सपेक्टेड असतं. अनफॉर्च्युनेटली ते फॉलो होत नाही. अनफॉर्च्युनेटली त्याबद्दल अत्यंत उदासीनता असते. त्यामुळे खूप कष्टाने ते सगळे रिपोर्ट्स आपल्याला वाचायला लागतात, त्याचे बारकावे शोधायला लागतात, त्याच्यात कुठे काय लपलं तर नाहीये ना हे बघावं लागतं. तर अगदी आपल्या डेव्हलपमेंट प्लॅन पासून ते या प्रत्येक प्रकल्पाच्या प्रोजेक्ट पर्यंत. तर ही गोष्ट पण खूप आक्षेप आहे. त्यामुळे पहिलं म्हणजे सगळ्या प्रकल्पांची, मग ते पर्यावरणाशी थेट संबंधित असो किंवा थेट संबंधित नसो, गव्हर्नन्स अँगलनी प्रत्येक प्रकल्पाची सर्व माहिती तपशीलवार उपलब्ध व्हायला पाहिजे. ती लोकांना समजेल अशा पद्धतीने उपलब्ध व्हायला पाहिजे आणि ती प्रकल्प सुरू होण्याच्या आधी यायला पाहिजे. कायमच एक वेगळा आक्षेप किंवा नागरिकांना ज्यांना यातले फार तपशील माहीत नसतात, ते नागरिक हा प्रश्न विचारतात की अरे काम सुरू झाल्यावर तुम्ही नेहमी का जागे होता? आणि त्याचं खूप साधं उत्तर आहे की काम सुरू झालं त्याच्यानंतरच आम्हाला कळलं की हे होतंय. त्याच्या आधी आम्हाला याची कोणी कल्पनाच दिली नव्हती, याच्याबद्दलची कोणी घोषणाच केली नव्हती. कधी कधी याच्याबद्दलचं काहीतरी होणार आहे याच्याबद्दलची नोटीस कुठल्या तरी वर्तमानपत्रात छोट्याशा जाहिरातीच्या स्वरूपात येते, जी नजरेतनं सुटूच शकते, अगदी सहजपणे सुटू शकते. पण जेव्हा सरकारवरती आरोप होतो, तेव्हा सरकार कोणत्याही पक्षाचं असो, हे अगदी प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतःचा बचाव करतं. तर मग एखादा प्रकल्प मांडत असताना, त्याचं डीपीआर लॉन्च करत असताना, त्याच्याबद्दलचे तपशील लॉन्च करत असताना एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन तपशील लॉन्च करायला काय हरकत आहे? आणि त्यावेळी असं म्हणणं अपेक्षित आहे की तुम्ही तुमचे काही आक्षेप असतील, तुमच्या काही सूचना असतील, तुमच्या सजेशन्स असतील, तर त्या आम्हाला द्या. मग ते आरएफडी सारखा प्रोजेक्ट असो किंवा बीबीपीपी सारखा असो, हा तर खूप जुना प्रोजेक्ट आहे, त्यामुळे यातले अनेक तपशील ऑलरेडी माहिती आहेत. पण दर काही दिवसांनी नवीन प्रोजेक्ट कुठल्या ना कुठल्या तरी टेकडीवरती येतो. मध्ये तळजाईवरती अचानक एक मोठा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारायचा प्रकल्प आला होता आणि त्याचाही कुठेही आम्हाला डॉक्युमेंट मिळाला. नुसतंच एका राजकीय पक्षाने त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली आणि असं आहे हे कळलं, तेव्हा कुठे आम्ही माहिती अधिकार वापरून ते प्रकल्प बाहेर काढणं, मग तळजाईमधल्या नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन उभारणं, हे सगळं करावं लागलं. त्यामुळे माहिती प्रकल्प सुरू होण्याच्या आधी किंवा मंजूर होण्याच्या आधी लोकांसमोर यायला पाहिजे, लोकांना समजेल अशा पद्धतीने यायला पाहिजे. पुढचा मुद्दा, जेव्हा लोकांच्या सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स मागवायला पाहिजेत असं मी म्हणतो, तेव्हा ते वन वे कारभार असता कामा नये. म्हणजे तुम्ही तुमच्या ऍपवरती सजेशन्स पाठवा किंवा तुमच्या लेखी नोंदवा, आम्ही त्याचा विचार करायचा त्यांनी ठरवू, असा ऍटिट्यूड सरकारने ठेवता कामा नये. उलट प्रत्येक आक्षेप जो घेतला जातो, त्या आक्षेपावर सरकारचं उत्तर काय आहे हेही प्रेझेंट करणं गरजेचं आहे. कारण आज आता इथे बोलत असताना प्राजक्ता पटकन म्हणली की उद्या जर मेट्रो वापरायला हवी असेल, तर मग तो बीबीपीपी रस्ता न झालेला बरा आहे, कारण दोन्ही बाजूने मेट्रोचे रूट्स आहेत. तर तुम्हाला मेट्रो चालू व्हायला हवी आहे का बंद पडायला हवी? आता या आक्षेपावरती उत्तर देणं गरजेचं आहे की दोन्ही बाजूला आता मेट्रो रूट असताना तुम्हाला या रस्त्याची गरज का बरं पडतीये? आजपर्यंत तिथे एकही नवीन बस चालू कशी बरं झाली नाही? एकच बस माझ्या मते त्या रूटवरती चालते, पौड फाटा ते पाषाण या पट्ट्यामध्ये. तर अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा नागरिक विचारत असतात, जेव्हा सजग नागरिक विचारत असतात, तेव्हा त्याच्यावरची उत्तरं पण मिळणं गरजेचं आहे. आणि ती उत्तरं मिळण्याची रोबस्ट सिस्टीम या सरकारने उभी करणं गरजेचं आहे आणि ती आपली डिमांड असली पाहिजे. पुढचा मुद्दा मला असं वाटतो की कोणताही प्रकल्प येतो, म्हणजे मी आता बिझनेसमध्ये आहे, मी एक बिझनेस करतो, एंटरप्रेन्योर आहे, आणि कोणताही निर्णय घेत असताना आम्ही एक सिंपल विचार करतो की हा निर्णय घेत असताना याचा आरओआय काय आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय आहे. इन्व्हेस्टमेंट इन एनी विच ऑफ टर्म्स, म्हणजे मॉनिटरी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा एनर्जीची असेल, टाइमची असेल. तर इथे जेव्हा सरकार एखादा प्रकल्प घेऊन येतं, तेव्हा त्याचा खरंच रिटर्न्स किती आहे, कशा पद्धतीने, याचा काही लेखाजोखा आहे का, त्याचं काही त्याची काही आकडेवारी आहे का? म्हणजे टेकडीवरचा रस्ता झाल्यानंतर खरंच ट्रॅफिक कमी होणार आहे का नाही होणार आहे, किती होणार आहे, झाला तर किती होणार आहे, या वर्षांपर्यंत किती होणार आहे, त्या वर्षांपर्यंत किती होणार आहे, याचे ढोबळ अंदाज किंवा नुसते घोषणा या पुरेशा त्याच्याबद्दलचा तपशीलवार अभ्यास असणं अपेक्षित आहे. सेम नदीच्या बाबतीत आहे की एवढा प्रचंड खर्च करून दुसरं काही म्हणजे त्याच्यातनं खरंच काही फायदा होणार आहे का, हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळी आरओआय जेव्हा आपण तपासत असतो, तेव्हा अजून एक गोष्ट विचारात घेतली जाते, ती म्हणजे अल्टरनेटिव्ह काही होते का.
मी तुम्हाला इथे एक आरेचं एक्झाम्पल देतो. च्या जंगलामध्ये जेव्हा कारशेड बद्दलचं एक आंदोलन झालं होतं काही वर्षांपूर्वी, आणि त्यावेळी ती कारशेड बांधायला तिथल्या लोकांनी विरोध केला कारण हजारो झाडं तोडली जाणार होती. तेव्हा महत्वाचा मुद्दा होता की कारशेड तर बांधायला लागणार आहे, विकास तर करायचा आहे, मेट्रो तर व्हायला हवी आहे. पण साहजिकच आंदोलनकर्त्यांचा एक जेन्युइन प्रश्न होता की इथेच का? दुसरा काही पर्याय तुम्हाला सापडला नाही का? तुम्ही तो पर्यायांचा विचार केला होता का? तुम्ही त्या अल्टरनेटिव्हचा विचार केला होता का? आणि मग केला असेल तर तो काय आहे, तो कुठे आहे, त्याचं काही डॉक्युमेंट आहे का? पण ते कुठेच नाहीये. ते नुसतं घोषणांमध्ये आहे, ते नुसतं भाषणामध्ये आहे आणि त्याचा उपयोग नाहीये. कारण ऑन पेपर प्रूफ तुम्हाला दाखवता येत नाही. घोषणांमध्ये काहीही बोलता येतं, भाषणामध्ये काहीही बोलता येतं. पण ऑन पेपर तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का? त्या कारशेडसाठी अल्टरनेटिव्ह काही जागांचा विचार केलाय का? बीबीटीटी रस्त्याच्या ऐवजी तुम्ही अल्टरनेटिव्हचा काही विचार केलाय का? नदी आपल्याला स्वच्छ करायची असेल तर आत्ताचा जो प्रकल्प आहे त्याच्या व्यतिरिक्त काही अल्टरनेटिव्हचा विचार केलेला आहे का? पर्यायी गोष्टींचा विचार केलेला आहे का? तर त्या गोष्टी प्रेझेंट केल्या जात नाहीत आणि त्या गोष्टी मांडल्या जात नाहीत. त्यामुळे लोक अंधारात राहतात आणि असं वाटतं की जणू हेच अंतिम उत्तर आहे कोणत्याही समस्येवरचं. आणि खूपदा आपले नेते हे नेते आणि कधी कधी नागरिकही हे जे उपाय सुचवले जातात त्या उपायांच्या प्रेमात पडतात. आता ते उपाय खरोखरच लागू होत आहेत का, नाही होत आहेत का, त्याने प्रश्न सुटणार आहे का, नाही सुटणार आहे का, त्याचा विचार नाही केला जात. त्यामुळे उपायांच्या प्रेमात न पडता प्रत्येक वेळी फुटपट्टी लावून हे तपासणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इन्फॉर्मेशन पाहिजे. आणि एक शेवटचा मुद्दा महत्वाचा मला जो वाटतो की जो एक नागरिक म्हणून आपण सगळे सुद्धा हे हातात घेऊ शकतो आणि सरकारलाही पुश करू शकतो. एखादा प्रोजेक्ट जेव्हा येतो तेव्हा त्याची किंमत आपल्यासमोर डिक्लेअर केली जाते की 2,000 कोटीचा प्रकल्प आहे. आता बीबीपीटी रोड आहे तो काय 250 कोटीचा डिक्लेअर्ड आहे, 300 कोटीपर्यंत जाईल, 350 कोटीपर्यंत जाईल. तर त्याची किंमत जाहीर केली जाते. त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट असते. आरएफडीची जी काही असेल ती कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल. पण त्याबरोबर ओव्हरऑल पर्यावरणीय हानी जी काही होणार आहे, एन्व्हायरमेंटल डॅमेज जे काही होणार आहे, त्याचा आपण काही क्वांटिफाय करू शकतो का? की जे क्वांटिफाय करून आपण तेही मॉनिटरी टर्म्स मध्ये मांडू शकतो. म्हणजे एखाद्या प्रकल्पाची जर किंमत 300 कोटी ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल, तर त्याची प्रॉबेबली 1,000 कोटी ही एन्व्हायरमेंटल डॅमेज कॉस्ट आहे. तर हे सांगणं गरजेचं आहे आणि हे डॉक्युमेंट मध्ये असलं पाहिजे, याच्यासाठी आपण आग्रही राहूया. एकदा का या पद्धतीची माहिती लोकांसमोर सरकारच्या ऑफिशियल अधिकृत डॉक्युमेंट्स मध्ये यायला लागली की एकूण प्रकल्प 1,300 कोटींचा आहे, 300 कोटी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि 1,000 कोटी एन्व्हायरमेंटल डॅमेज कॉस्ट. तर लोकांचंही मत परिवर्तन करणं सोपं होईल, मग लोकांचं मत बदलू शकतं आणि मग हा पर्यावरण विरुद्ध विकासाचा उरत नाही. कारण लोक तेव्हा आरओआयचा विचार करतात की खरंच गरज आहे का या गोष्टीची. तर तो खरंच गरज आहे का, खरंच ही आवश्यक गोष्ट आहे का, का आपल्याला प्रेमात पडलो आपण त्या उपायाच्या, उड्डाणपुलाच्या प्रेमात जसे अनेक नगरसेवक असतात तसं त्या प्रेमात पडलोय म्हणून आपण त्या उपायांच्या मागे लागतोय का? तर हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे गव्हर्नन्स अँगलने. अर्थातच कोणत्याच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये गव्हर्नन्सला फार काही महत्व दिलेलं नाहीये. कारण ते सर्वच पक्ष अनेक वर्षामध्ये आलटून पालटून सत्तेत आहेत आणि गव्हर्नन्सची परिस्थिती आपण बघतोच आहोत. त्यामुळे त्यासाठी आपल्याला फाईट करणं हे आपलं सजग नागरिक म्हणून काम आहे. To give a summary, the first point, let the information flow freely, just like a healthy river. आपण नदीच्या गटावरती बोलतो आहोत, तर माहितीचा प्रवाह वाहत राहू दे. सो लेट द इन्फॉर्मेशन फ्लो फ्रीली लाईक अ हेल्दी रिव्हर. दुसरा मुद्दा, क्रिएट अ हेल्दी इकोसिस्टम फॉर पब्लिक पार्टिसिपेशन अँड फीडबॅक्स. सो ओव्हरऑल त्याबद्दलची सुनावणी, त्याबद्दलचे आक्षेप नोंदवायची तयारी आणि ती इन्फॉर्मेशन असेल तर ते इन्फॉर्म डिसिजन मेकिंग पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि स्टार्ट कॅल्क्युलेटिंग एन्व्हायरमेंटल डॅमेज इन मॉनिटरी टर्म्स. टँजिबल पद्धतीने ते आपण मोजू शकतो का, टँजिबल पद्धतीने ते मांडू शकतो का, की ज्यामुळे पर्यावरणाचा आणि पर्यावरण विकास संतुलनाचा मुद्दा आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने पुढे रेटता येईल. कारण ऑन पेपर बोलायचं म्हणून सगळेजण म्हणतात की पर्यावरण तर आपल्याला जपायचं आहेच, पण आपल्याला विकासही करायचा आहे. तर हा जो पण विकासही करायचा आहे, तिथे जो पॉज येतो, तिथे मुद्दा येतो की खरंच एवढं डॅमेज होणार असेल तर हा विशिष्ट प्रकल्प आपल्याला पुढे न्यायचा आहे का? ढोबळ बोलायची गरज नाही, त्या विशिष्ट प्रकल्पाबद्दल बोललं तरी चालतं आणि तिथून आपल्याला गोष्टी पुढे नेता येऊ शकतात. सो गव्हर्नन्स अँगलनी या इम्प्रुव्हमेंट्स होणं, कोणत्याही पक्षाचं सरकार असलं महापालिकेत, राज्यात किंवा भारत सरकारच्या पातळीवर, तरी हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही ट्रान्सपरन्सी, ही पब्लिक पार्टिसिपेशन आणि हे मोजणं खरंच डॅमेज किती आहे, कारण जे मोजता येत नाही ते सुधारता येत नाही. त्यामुळे ते मोजणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सो हे 3 समरी माझे पॉइंट्स आहेत.
थँक्यू तन्मय. तुझा जो शेवटचा मुद्दा होता की मोजणं, तर त्याला जोडून आम्ही लेटली जो अर्थातच गव्हर्नमेंटनी नाही केला अभ्यास, पण आम्ही IISc बंगळुरूच्या प्रोफेसरना विनंती केली आणि त्यांच्याशी पुणे रिव्हर रिवायवल, जीवित नदी, इकॉलॉजिकल सोसायटी अशा म्हणजे पुणे रिव्हर रिवायवलच्या कुटुंबातल्या सगळ्या संस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधून मुळा जे वॉटरशेड आहे, पाणलोट क्षेत्र आहे, त्याच्या त्याची आपण एक इव्हॅल्युएशन केलं. म्हणजे त्याचं इकोसिस्टम सर्व्हिसेस इव्हॅल्युएशन, नॅचरल कॅपिटल म्हणतो, म्हणजे त्याचं कॅपिटल किती आहे याचं आम्ही व्हॅल्युएशन केलं आणि ते कॅपिटल 1,30,000 करोडचं कॅपिटल आहे. आणि त्याच्यामधून दरवर्षीच्या आपल्याला सर्व्हिसेस मिळतात विनामूल्य, त्या 5,000 कोटी रुपयांच्या मिळतात. म्हणजे दरवर्षी जेव्हा तुम्ही ही परिसंस्था उद्ध्वस्त करणार आहात, तेव्हा दरवर्षी तुम्हाला 5,000 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. तर आता असं आहे की हा म्हणजे हे सगळे आकडे आणि हे सगळे महत्वाचे आहेच आहेत. आणि मी इथे सगळ्यांना विनंती करते की तुमचे जे काही अच्छा, ग्रुप ज्यांना जॉईन करायचं मी इथे उत्तर देते पुन्हा. पण तुमचे ह्या विषयावरती जे प्रश्न असतील ते कृपया इथे टाईप करा, म्हणजे आपण ते एक एक प्रश्न घेऊ शकू. त्याच्या आधी मी हा शैलजाताईंची एक कमेंट वाचते की आय फॉरगॉट टू मेन्शन नो पार्टी हॅज ऑन अजेंडा इकोलॉजिकल रिस्टोरेशन ऑफ द रिव्हर्स. हे अगदी बरोबर आहे. प्रत्येक निवडून आलेला उमेदवार नदीसाठी नक्की काय काय करणार याचा वचननामा आम्हाला द्यावा, तरच आमचं मत तुम्हाला, नाहीतर नोटाचा अधिकार आम्हाला आहेच. इकॉलॉजिकल रिस्टोरेशन तर कोणीच केलेलं नाही आहे, पण काय होत आहे की दिशाभूल करणाऱ्या जाहिराती येत आहेत की आम्ही नद्यांचा पुनरुज्जीवन करतोय. खरं म्हणजे ते नद्या आत्ताच त्या मृतावस्थेला आलेल्या आहेत आणि त्या उरलासुरला जीव त्यांच्या घेण्याची व्यवस्था चालू आहे. असं असताना आम्ही पुनरुज्जीवन करतोय असं ढळढळीत खोटं सांगितलं जातंय. त्यानंतर आमच्याच काही आम्ही जे काही प्रोटेस्ट केले आहेत किंवा काही निदर्शनं केलेली आहेत, त्याचे फोटो राजकीय पक्षांनी वापरलेले आहेत. असं म्हणून की नदीबद्दल मागण्या झाल्या, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्या आम्ही करतो आहोत. असं अत्यंत दिशाभूल झालेली आहे. आणि दरवेळेला हेच आहे की पुण्याला वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर देणार या नावाखाली नदीच्या काठची जी सगळी म्हणजे तो जो झाडावर आहे, ती जी वनराई आहे, ती सगळी उद्ध्वस्त करून ती जागा रिअल इस्टेटसाठी मोकळी करणं, हा नदी सुधार प्रकल्प थोडक्यामध्ये आहे. आणि आपण विचारायलाच पाहिजे, आपण उमेदवारांना विचारलं पाहिजे की तुमचं मत काय आहे? तुम्ही झाडं वाचवणार का? टेकड्या वाचवणार का? नद्या वाचवणार का? तुम्ही सार्वजनिक वाहतूक सुधारणार का? हे सगळं खरं आहे. पण मला हा वेबिनारचा पोस्टर मी टाकल्यानंतर काही लोकांचे मला प्रश्न यायला लागले की शेवटी सगळे उमेदवार असेच असणार आहेत. कुठलाही केला तरी आणि आत्ता जरी म्हणलं तरी नंतर ते पक्ष बदलतात आणि मग ते पुन्हा सत्तेच्याकडे जातात. तर मग आम्ही कशाला मत द्यायचं? मग अर्थात आपण त्यांना सांगतो की त्यातल्या त्यात चांगल्या उमेदवाराला मत द्या असं. पण लोकांना मुख्यतः असं वाटतं आहे की शेवटी सगळेजण नुसतंच म्हणणार आहेत, सत्ता आल्यानंतर वेगळंच करणार आहेत किंवा आपण त्या माणसाला मत दिलं तरी तो नंतर सत्तेच्या तर ह्या लोकांना आपण काय सांगू? परवा दिवशी मतदान असताना. काय तन्मय, तू काय सांगशील? मला असं वाटतं की अर्थातच हा प्रश्न आहे की कोणाला मत द्यायचं. पण पुन्हा एकदा सगळ्यांचे मॅनिफेस्टो वाचा, असं मी म्हणेन. मॅनिफेस्टोमध्ये बऱ्यापैकी गोष्टी असतात. कल कळतो, जे हर्षदनी पण दाखवलं आणि प्राजक्तानी पण दाखवलं की मॅनिफेस्टोमध्ये साधारण पक्ष म्हणून त्यांचा कल काय आहे ते दिसतं. सारंगसर म्हणतात की शिवसेना हॅज अश्युअर्ड पर्यावरण पूरक नदी पुनरुज्जीवन. सो तुम्हाला शिवसेनेचा म्हणून एक युबीटी गटाचा, उभाठा गटाचा त्यांचा कल आपल्याला लक्षात येलेला आहे. आम आदमी पार्टीचा कल लक्षात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचा कल लक्षात आला आहे. तर तो कल लक्षात घ्या. काही वेळा असंही घडलेलं आहे की स्थानिक नगरसेवकांनी वेगवेगळी भूमिका घेतलेली असते पक्षाला सोडून सुद्धा. म्हणजे आपण नदीच्या बाबतीत किंवा टेकडीच्या बाबतीत काय पाहिलेलं आहे की पक्षाची भूमिका काही असली तरी वंदनाताई पक्षाच्या भूमिकेच्याही विरोधात जाऊन टेकडी आणि नदीच्या बाजूनी उभ्या राहिलेल्या होत्या.
आणि अनेक त्यावेळेचे नगरसेवकही त्यांच्याबरोबर उभे राहिले होते. त्यामुळे पक्षाची भूमिका वेगळी असू शकते आणि नगरसेवकांची असू शकते. तर 2च दिवस आहेत, फार आपल्याला उमेदवारांपर्यंत पोहोचता येणार नाही. पण त्याचे पत्रक असतील, त्यांच्यापर्यंत त्यांचं काही जर तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला त्याच्याबद्दल विचारता आलं, की तुमची भूमिका काय आहे? म्हणजे जाब न विचारता त्यांची थोडंसं नॉन जजमेंटल पद्धतीने विचारू शकतो आपण, की तुमची भूमिका काय आहे? आणि त्यावरती त्यांचं मत जे काही उत्तर असेल ते अनालाइज करून पुढे जाऊ शकतो. आणि इन अ वर्स्ट केस आय डोंट काय म्हणतात त्याला आय डोंट रेकमेंड इट ऑर प्रमोट इट, पण वर्स्ट केस सिनारिओ मध्ये नोटा मारा. अगदीच जर वाटत असेल की ते करायचं नाहीये, मतदान न जाण्यापेक्षा ते बेटर आहे. पण अर्थातच ते रेकमेंडेड नाहीये किंवा ते प्रमोट करण्यासारखी गोष्ट नाहीये. पण वर्स्ट केस सिनारिओ मध्ये ते वापरायला हरकत नाही. ऍटलीस्ट नोंदवलं जाईल की मला तुम्ही कोणीच आवडत नाहीये. घरी बसण्यापेक्षा ते नोंदवलं तरी जाईल. पण आयडियल सिच्युएशन इज की दगडापेक्षा वीट मऊ असं बघत कोण साधारणपणे कल तरी कोणाचा चांगला आहे, कोणत्या पक्षाचा पर्यावरणाकडे आहे, पर्यावरणपूरक विकासाकडे आहे, पारदर्शकतेकडे आहे, त्याचा विचार करून मत द्या, एवढंच सांगू शकतो. अ, नाशिकचे एनजीटीचे लॉयर श्रीराम पिंगळे सरांना बोलायचं आहे. सर, मी तुम्हाला अनम्यूट करायला देते आहे. पण कृपया तुम्ही 1 ते 2 मिनिटामध्ये तुमचं म्हणणं मांडलं तर बरं होईल. तुम्हाला अनम्यूट करता येईल स्वतःला. मी तुम्हाला तो ऑप्शन दिलेला आहे. हो. थँक्यू सो मच. आणि खूपच स्तुत्य उपक्रम आहे तुमचा. खूप छान वाटलं तुमचे विचार ऐकून. माझं फक्त एक तर इलेक्शनच्या बाबतीमध्ये मला काही बोलायचं नसल्यामुळे मी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणार नाही. माझं फक्त एकच सांगणं आहे, जे काही आपण सर्व काम करत आहात याचा कलेक्टिव्ह डेटा कुठे उपलब्ध करून ठेवता येईल का? की कोणालाही काही लिटिगेशन्स करायचे असतील तर इकॉलॉजिकल डेटा इझिली ॲक्सेस होईल अशी काही व्यवस्था करता येईल का, याच्यावरती विचार व्हावा, नंबर 1. आणि कुठल्याही पर्यावरण प्रेमीला कुठल्याही विषयामध्ये एनजीटी किंवा सुप्रीम कोर्टमध्ये कसल्याही प्रकारची कायदेशीर मदत रिप्रेझेंटेशनसाठी लागली तर आय एम अवेलेबल. एवढे 2च मेसेज होते. थँक्यू. खूपच धन्यवाद. आणि मला असं वाटतं की इथे ज्या विषयावरती बोलणारे लोक आले आहेत, तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला तर तो डेटा मिळेल. उदाहरणार्थ मी पुणे रिवायवलच्या वेबसाईटवर बराच डेटा टाकलाय, तरी पण तिथे सगळं असणार नाही. पण तुम्ही शैलजाताईंना कॉन्टॅक्ट केलात किंवा मला कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला पुण्याच्या नद्यांबद्दल आम्ही काही डेटा देऊ शकू. वाहतुकीबद्दल तुम्ही हर्षद अभ्यंकरांना, टेकडीबद्दल प्राजक्ता दिवेकर, अजून तन्मय कानेटकरला पुण्यातल्या बऱ्याच विषयावरती डेटा मिळू शकेल. तर मला असं वाटतं की सध्या तरी हे म्हणजे अ, काय म्हणतात, सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं एसपीसी तर चालू शकेल. आणि खूप धन्यवाद की तुम्हाला कुठल्याही कायदेशीर मदतीसाठी तुम्ही आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही तयार आहात. त्याबद्दल खरंच महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद. थँक्यू. तर मला असं वाटतं की आपली वेळ संपत आलेली आहे. मला अजून कोणाला प्रश्न असतील तर आपण शेवटचा एक We प्रश्न. had some questions. Madhavi had some questions. Madhavi? Yeah, Madhavi, I had asked her to type her question, but I don't think she has typed anything. You can unmute and also answer. Okay, let me do that. Have you asked her to unmute? No, she can unmute herself. Okay. Sumit has mentioned something. What is- Madhavi? Sumit has asked some questions. You can take that. सुमित म्हणतोय की असं वाटतं की आता तरी पर्यावरण हा मोठा निवडणुकीचा मुद्दा बनलेला नाही. अजून 8-10 वर्षांनी बहुतेक तो मोठा मुद्दा असावा. पण आता जो कोणी निवडून येईल त्या पक्षाला टेकडी आणि नद्या वाचवण्यासाठी, सार्वजनिक वाहतुकीचा विकास करण्यासाठी कशा पद्धतीने अकाउंटेबल ठरवू शकतो, याबद्दल काही योजना आखता येईल का? मला असं वाटतं की हर्षद, तुला उत्तर द्यायचं आहे का या प्रश्नाला? ओके, आपण सारंग सरांना पण. मी थोडंसं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देऊ शकतो. हां. सार्वजनिक वाहतुकीचा विकास करण्यासाठी म्हणजे आता काय आहे की पुणे शहराने एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन केला. त्याच्यानंतर PMRDAने पण केला आणि PMRDAचा दुसरा पण प्लॅन आता ऑलरेडी आलेला आहे. सध्या बरेचदा असं आपल्याला होताना दिसतंय की एक प्लॅन होतो आणि दुसरा येतो, पण आधीच्या प्लॅनचं किती इम्प्लिमेंटेशन झालं ते त्याचा काहीच कुठे लेखाजोखा मांडला जात नाही. प्लॅनच्या मागून प्लॅन येत आहेत.
पण त्या प्लॅनमध्ये ज्या गोष्टी म्हटलेल्या आहेत की सार्वजनिक वाहतुकीमध्ये आम्ही काय काय सोयी करू, कुठे मेट्रो करू, तर ती सगळी मेट्रो होती कारण मेट्रोच्या प्रेमात पडलेले लोक खूप आहेत. पण तितक्या बसेस होत आहेत का, किंवा त्यांचा मेंटेनन्स एवढ्या पद्धतीने होत आहे का, किंवा BRT करू म्हणताय तर ते होत आहे का, आणि नुसतं बस आणि हे नव्हे तर बस पर्यंत पोहोचण्यासाठी फुटपाथ चांगले असले पाहिजेत ते होत आहेत का, इतर काही पार्किंग पॉलिसी सारखी गोष्ट जी पुणे शहराला करणं आवश्यक होतं, केंद्र सरकारचा निधी मेट्रोसाठी मिळावा म्हणून, तर ती पार्किंग पॉलिसी आपण बनवली पण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं कारण ते आवश्यक नव्हतं. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्या प्लान्समध्ये आहेत. तो तन्मय आणि मी बोलताना बरेचदा हा मुद्दा येतो की जे तुम्ही प्लान्समध्ये केलंय तर त्याचं प्रतिबिंब तुमच्या बजेटमध्ये उतरतं का, ते आज होताना दिसत नाहीये. तर ते जरी जे आखून दिलेले प्लान्स आणि पॉलिसीज आहेत त्याच्यानुसार तुम्ही सगळा तुमचा कारभार हाकलात तरी 90% गोष्टी होण्यासारख्या आहेत. ओके. मला वाटतं सारंग सरांना बोलायचं आहे. 1 मिनिट मी त्यांना अनम्यूट करायसाठी अ, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हा माझा आवाज येतोय? हो, येतोय, येतोय. हा. नाही, मला सगळ्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे मार्गदर्शनात्मक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यांनी मिळून मला मार्गदर्शन करा. माझ्यासमोर दर काही वर्षांनी उपस्थित होणारा हा प्रश्न आहे. मी उद्या गावाला जाणार आहे आणि परवा मी मला गेलो की शेजाऱ्यांना सांगून ठेवतो की माझ्याकडे घराकडे लक्ष ठेवा म्हणून. तर परवा माझ्या घरी चोरी करायला 2 टोळ्या येणार आहेत. तर त्याच्यातले एक टोळी आहे ही खूप म्हणजे अतिशय हुशार चोर आहेत आणि ऑर्गनाइज्ड आहेत. आणि दुसरी टोळी आहे ती म्हणजे तेवढे डिसऑर्गनाइज्ड आहेत, तेवढे हुशार नाही आहेत आणि एकमेकांची भांडणं होत असतात. तर माझ्या शेजाऱ्यांचा मला फोन येणार आहे की मी कुठल्या टोळीला आत जाऊ देऊ. तर त्याला काय सांगू मी? तुम्हाला तुम्हाला मार्गदर्शन करणारा माणूस मला भेटायचा आहे खरं म्हणजे. नाही, पण पण म्हणजे हा प्रश्न म्हणजे माझा नन प्रश्न ऑफ लक्षात आला असेल काय तो. नन ऑफ द सगळ्यांना अबाव मी नन ऑफ द तन्मयच्या वतीने अबाव उत्तर देतो. अरे ते मला तन्मय पण म्हणतो की द्यायचं आहे. ते दगडापेक्षा वीट मऊ, त्यातल्या त्यात कमी चोरी कोण करणार आहे, त्या टोळीला तुम्ही आतमध्ये घुसू द्या. नाही, तेच ना, नाही, पण याच्यावरती मी मी 2 कायमच टोळ्यांची वर्णन कायमच माझं केलेली असं आहे. म्हणतो. माझं नाही, मी याच्यावरती कायमच खूप असं म्हणतो रॅडिकल की सजेशन आहे सर माझं याच्यावरती, हा. की हे दर 5 वर्षांनी आपण बघतोय. पुढच्या पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला सरच एक पर्याय म्हणून उपलब्ध झाले तर जास्त आनंद होईल. म्हणजे आम्हाला निदान टोळी नाही, टोळी मुक्त तरी आपण होता येईल. नाही, उत्तर ऑब्व्हियस आहे की जे अनऑर्गनाइज्ड आणि जरा वेडे लोक आहेत त्या टोळीला घुसू द्यावं. पण ती टोळी नंतर ऑर्गनाइज लोकांना जाऊन मिळणार आहे हे लक्षात घ्या, किंवा त्या त्या टोळीमधल्या ज्या लोकांना चोरी जमणार आहे ते नंतर नाही, त्यातल्या ऑर्गनाइज ते ती टोळीमध्ये जाणार. मिळेपर्यंत तरी, ती त्यांना जाऊन मिळेपर्यंत तरी जरा थोडं कमी नुकसान होईल ना. त्यातल्या त्यात म्हणजे कसं आहे, द चॉईस 100%. वी हॅव द ऑप्शन टू चूज द लेसर डेव्हिल इन शॉर्ट. हा, ते नाही, मी बरोबर कायमच आहे. असं म्हणत आलोय की तुमच्या समोर जर हुशार भ्रष्ट आणि बावळट भ्रष्ट असेल तर बावळटला चूज करा, कारण बावळटला निदान पकडता तरी येतं. No, no, त्यामुळे the right question is none of the above. You shouldn't allow any devil here. It is as नाही simple ना, as that. ते नन ऑफ द अबाव म्हटलं ना तर दोघंही घुसतील. त्यामुळे एनिवे, माझ्या जो म्हणण्याचा अर्थ इनकॉम्पिटंट सगळ्यांच्या चोर लक्षात. आहे त्याला आपल्याला निवडायचं आहे. प्राजक्ताने मला योग्य मार्गदर्शन केलेले आहे. प्राजक्ता, धन्यवाद. काय? नाही, तू मला करेक्ट मार्गदर्शन केलेस की जे जरा लो IQ आहेत त्यांना जाऊ दे चोरी करायला म्हणून. एनिवे, दॅट्स ऑल. मला काय म्हणायचंय लक्षात आलेलं आहे. हो, थँक्यू. लक्षात आलेलं आहे. लक्षात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पुष्कळ लोकांना असं वाटतं की पर्यावरणावरती मतदान होणार आहे का, आणि तुम्ही सगळे चर्चा करताय पण शेवटी लोक काही पर्यावरणावर मत देत नाहीत आणि पर्यावरण हा महत्त्वाचा मुद्दा नाही ठरत निवडणुकीला. पण प्रत्येक गोष्टीला कधीतरी सुरुवात असते. म्हणजे आपण असं बघतो की आता सगळीकडे कर्तबगार स्त्रिया दिसतात, तर ते कुणीतरी एक स्त्री शिकली, मग 2 स्त्रिया, मग पहिली शाळा निघाली, मग इथपासून ते आता सध्याच्या परिस्थितीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तसं पर्यावरणाच्या मुद्द्यावर आम्ही मतदान करणार. तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या प्रश्नावरती उत्तर द्या, त्याचा तुमचा स्टँड क्लिअर करा. अशी आपण आता सुरुवात केलेली आहे आणि आता ॲटलीस्ट काही लोकांच्या मॅनिफेस्टोमध्ये तो विषय यायला लागलाय, किंवा काही लोक ह्याच्यावरती विधानसभेत, लोकसभेत वगैरे राज्यसभेत प्रश्न विचारायला लागलेले आहेत.
तर हा वेळ लागेल. आता तितका वेळ आपल्याकडे आहे का नाही हा पुन्हा एक वेगळाच मुद्दा आहे. पण मला असं वाटतं की ही चांगली सुरुवात आहे. आपण निदान लोकांना त्याच्यावरती प्रश्न विचारतो आहोत आणि लोकांना नदीबद्दल आम्ही पुनरुज्जीवन करतो आहोत. आम्ही नदीचा विकास करतो आहोत आणि आम्ही नदी स्वच्छ करतो आहोत. अशा खोट्या का होईना जाहिराती करायला लागतात. म्हणजे आपण तो मुद्दा ऐरणीवर आणलाय असं मला वाटतं. आपले फोटो ते चुकीच्या पद्धतीने का होईना वापरतायत याचा अर्थ तो मुद्दा आणि ते प्रेशर कुठेतरी नक्कीच ॲक्ट होतं आहे. तर त्याच्यामध्ये आपण समाधान मानूया. आपण आपल्या स्वतःच्या दृष्टीने आपल्याला पर्यावरणासाठी मतदान करूया असं मला वाटतं. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना उद्यासाठी संक्रांतीच्या शुभेच्छा. आपण पुढच्या बुधवारी पुन्हा भेटूया. हे सगळं शक्यतो आपण उद्या सर्क्युलेट करू ह्याचा व्हिडिओ. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यंत तो पोहोचवता येईल. ओके. कोणीतरी विचारलं की जॉइन कसं करायचं? तर तुम्ही आम्हाला Instagramवरती फॉलो करू शकता पुणे रिव्हर रिवायव्हल. YouTubeवर पण पुणे रिव्हर रिवायव्हल असा चॅनल आहे. त्याच्यावरती आपले सगळे जुने पण वेबिनार्स आहेत. आणि WhatsApp ग्रुपची लिंक आत्ता माझ्यासमोर नाही. मी WhatsApp बंद ठेवल्यामुळं. पण मला असं वाटतं की आमच्या ह्याच्या वेबसाईट puneriverrevival.com इथे तुम्हाला WhatsApp ग्रुपची लिंक मिळेल आणि Instagramवर पण मिळेल. तर आणि तिथे आम्हाला तुम्हाला आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची माहिती मिळेल. तर सगळ्यांना धन्यवाद आणि पुढच्या बुधवारी पुन्हा भेटूया. थँक्स. गुड नाईट. Good थँक्यू. Thank you. Thank you, everyone. Thank you.